किंवा इतर सदस्यांच्या माध्यमातून जे आपण लोकोपयोगी धोरणात्मक निर्णय घेण्याचं काम या 100 दिवसांमध्ये केलं आहे. तर खऱ्या अर्थाने त्याचा लेखाजोखा आज आपल्याला नव्हे तर आपल्या माध्यमातून जनतेला देणं खूप खरंच गरजेचं आहे. कारण मागील 6 वर्षात जे प्रशासकीय कार्यकाळ होतं तेव्हा लोकांनी स्वतः आपली बरीचशी कामं करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना योग्य तसा प्रतिसाद मिळाला, त्यांची कामं झाली नाही असं जनमत आहे. आणि आता जेव्हा महानगरपालिका महासभा आणि सभागृह भरत आहे तेव्हा लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि ह्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरण्याचा जो कार्य आहे प्रयत्न आमच्या माध्यमातून होत आहे. आणि हे प्रयत्न या 100 दिवसांमध्ये कितपत आम्ही कार्य केलेलं आहे तर ते आपल्या माध्यमातून आपण नक्कीच नवीन पिढी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कराल. तर मी या 100 दिवसांमध्ये जे महत्त्वाचे असे कामं झालेली आहेत त्याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात सांगेन. नवी मुंबई महानगरपालिकेचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली महानगरपालिका जी आहे ते 1992 साली स्थापन झाली आणि 1995ला आदरणीय आपले शिल्पकार नवी मुंबईचे वकील गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत ही महानगरपालिका नवी मुंबई शहर घडत आहे. तर प्रत्येक वेळी हे शहर घडत असताना काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट ह्या शहरामध्ये झालेली आहे. सुरुवात जेव्हा महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून झाली, म्हणजे पहिलीच अशी महानगरपालिका होती जी ग्रामपंचायतीमधून डायरेक्ट महानगरपालिकेमध्ये स्थापित झाली. आणि हे नाविन्यपूर्ण कार्य करण्याचं पद्धत जी आहे मोर्बे धरणासंदर्भात असो किंवा इतर गोष्टींमध्ये तर ती जगण्याचं काम ह्या सभागृहावरती आम्ही पाडलेलं आहे. आणि सुरुवात आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 2026-27 सादर करताना आम्ही केलेला आहे. पूर्वीप्रमाणे जे बजेट आयुक्तांच्या माध्यमातून येत होतं ती चुकीची पद्धत रद्द करून यावेळी आम्ही कायदेशीर पद्धतीने महाराष्ट्र अधिनियमाप्रमाणे जाऊन आपल्या स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्प तयार करण्यात आला आणि तो सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला. त्याच्यानंतर आदरणीय नाईक साहेब जे आता सद्यस्थितीत जरी आपल्या नवी मुंबईचे पालकमंत्री नसले तरीही पालकत्व काय असावं हे प्रत्येक पालकमंत्र्यांनी त्यांच्याकडून शिकायला हवं. कारण 20 वर्षापूर्वी त्यांनी शब्द दिलेला की मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी कर वाढवणार नाहीत आणि आजपर्यंत तो शब्द त्यांनी पूर्णत्वास आणला आणि यापुढेही 20 वर्ष मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी कर वाढू देणार नाही हा त्यांचा शब्द खरा ठरावा. म्हणून आपल्या ह्या महासभेमध्ये आम्ही तो विषय मंजुरीस आणलेला आहे आणि पुढच्या 20 वर्ष मालमत्ता कर व पाणीपट्टी कर न वाढू देता नवी मुंबईकरांना मोठा दिलासा देण्याचं कार्य आम्ही महासभेमधून केलेलं आहे. आणि त्यानंतर जे गावठाणामध्ये गरजेपोटीची घरं आहेत किंवा LIG मधली गरजेपोटीचे बांधकाम आहे त्याच्यावर प्रशासनाच्या माध्यमातून 300 पट टॅक्स शास्ती लावण्यात आली होती आणि ती शास्ती आपण रद्द करून निव्वळ 5% शास्ती लावण्याचा मोठा निर्णय महासभेने मंजूर केलेला आहे. आणि त्याचसोबत हा तिप्पट कर रद्द केल्यामुळे नक्कीच नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. त्याच पद्धतीने आता आपण ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र तर भारतभर एकूण जे प्रदूषण लेवल जी वाढलेली आहे नवी मुंबई पण आता प्रदूषित होत आहे असं पहिल्याच माझ्या पत्रकार सभेमध्ये पत्रकारांनी मला विचारलं की या संदर्भात आपण काय करणार आहात आणि तेव्हा मी त्यांना उत्तर दिलेलं की आत्ताच मी ह्या पदावर बसलेले आहे. मी नक्कीच या संदर्भात संदर्भित अधिकाऱ्यांकडून माहिती घेईन आणि ह्याच्याविषयी आम्ही ठोस काहीतरी नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. तर त्याच गोष्टीचा विचार करून सन्माननीय सभागृह नेत्यांच्या माध्यमातून आपण एक वायू प्रदूषण निर्मूलन वायू गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम असा एक एक्सप्रेसिव्ह असा खूप मोठा आणि सर्वसमावेशक ज्याच्यामध्ये वायू प्रदूषणाची कारणे आणि त्याला कशा पद्धतीने आपण निर्बंध करू शकतात
सीबीएसई बोर्डच्या शाळा असं एक प्रायोगिक तत्वावर शाळा सुरू केल्या आणि त्याचा लोकांमधून कसा प्रतिसाद येतोय आणि जी गरज आहे आज ती कशा पद्धतीने लोकांनी त्याला उत्तर दिलेलं आहे, तर त्या लोकांकडूनच आलेल्या मागणीच्या दृष्टिकोनातून आपण शिक्षण रूपांतर धोरण 2026 महासभेपुढे सादर केला, ज्याच्या माध्यमातून आपण 9वी पहिल्या जेवढ्या आपल्या पालिकेच्या शाळा आहेत त्या सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या करतोय. स्टार्टिंगचे दिवस असतात त्यामध्ये स्थायी समिती गठीत करणं, विशेष समित्या गठीत करणं, अशा बाबतींसाठी जास्त वेळ त्या ठिकाणी इलेक्शन त्या बाबतीत होते. बजेटचा महिना व्हावा त्यामुळे जास्तीत जास्त सभा या त्या कारणांसाठी आपल्या झाल्या. त्याचबरोबर नंदे महापालिकेने आपल्या महापौर सुजाता पाटील मॅडम यांच्या नेतृत्वाखाली अतिशय लोकाभिमुख असे आपण निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि विश्वासाने आम्ही सांगू की आता या 100 दिवसामध्ये आम्ही जी कामं केली त्याच्या दुप्पट कामं पुढील 100 दिवसामध्ये होतील असा आमचा सर्वांचा मानस आहे. त्यामुळे पुढील 100 दिवसात काय करणार आहोत ते आत्ताच सांगण्यापेक्षा तुम्ही जर बघितलं तर निश्चितच त्याचं जे सस्पेन्स असतो ते तुम्हाला आवडेल. त्यामुळे आता या 100 दिवसामध्ये काय केलं ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. निश्चितच सर्व जे विषय आहेत एक एक घडी बसत चाललेली आहे. एकदा आता पहिला गेअर टाकल्यानंतर थोडा स्लो मूव्ह होतो, एकदा गाडी पोषण आल्यानंतर ती मूव्ह होत जाते. आपली महापालिका तरी खूप पुढे निघून गेले, दुसऱ्या महापालिकेचं मला वाटतं स्टँडिंग कमिटी पण काही ठिकाणी गठीत झालेली नाही. त्यामुळे आपल्या महापालिकेने या 100 दिवसामध्ये सुजाता पाटील मॅडम आणि उपमहापौर दशरथ भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली अशी कामगिरी केली आहे. आता निर्णय घेतलेले आहेत, आता याच्या अंमलबजावणीचा टप्पा देखील आहे. अंमलबजावणी होताना ते तुम्हाला प्रत्यक्षात उतरताना दिसणार आहे. त्यामुळे 100 दिवस या 100 दिवसापेक्षा अतिशय चांगले, कारण या 100 दिवसांनी पुढच्या 100 दिवसाची आशा पल्लवित केलेली आहे आणि या महापालिकेतून लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने लोकांमध्ये विश्वास आहे तो अतिशय पूर्ण होतो. या दृष्टीनेच पुढील महासभा आता आम्ही काय करणार सांगितलं असतं, पण आचारसंहिता असल्यामुळे आपण त्याबद्दल सांगू शकत नाही. आता एक दोन म्हणजे ही महासभा आणि पुढची महासभा देखील आपण घेऊ शकणार नाही मला. त्यामुळे पुढे आपला हा महिना सुरू होईल, पुढे आपल्या कामकाजाला सुरुवात त्या ठिकाणी महापालिकेतून सुरू होईल.